साहित्याच्या माध्यमातून पु ल यांच्या विचारांनीच मी आजवर घडलो अशी भावना प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी व्यक्त केली। 10व्या पुलोत्सवामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, स्वप्नील जोशी, गीतकार गुरु ठाकूर, प्रसिद्ध गायक आनंद भाटे, नृत्यांगना शांभवी दांडेकर यांना पुलोत्सव तरुणाई सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मानपत्र, स्मृतिचिन्ह, शान श्रीकर, गुरु ठाकूर म्हणाले, लेखक असूनही पुलंबाबत बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीत। खरं तर द्रोणाचार्य नावाचा पुरस्कार एकलव्याला मिळाला असता तर जसे झाले असते तसेच आज माझ्याबाबत होत आहे। मी पुलंना कधीच भेटलो नाही, पण साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांनी मी आजवर घडलो आहे। त्यामुळे द्रोणाचार्य रूपी पुलंच्या नावे एकलव्य रूपी मला हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे। फरक एवढाच आहे की द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला, पण पुलंनी अशी गुरुदक्षिणा मागितली नसती हे मात्र निश्चित। अशा शब्दात ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पुलकित होण्याचा आनंद घेत असल्याचे सांगत ठाकूर पुढे म्हणाले, नट कलावंताने मंचावर ऑस्कर घ्यायला जाणे आणि त्याबरोबर नोबेल पारितोषिकही मिळणे असा दुग्ध शर्करा योग म्हणजे पुलंच्या नावाचा सन्मान बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मिळणे आहे। पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हा माझ्या आयुष्यातील वस्तुपाठच ठरला आहे असेही ते म्हणाले। कलावंत मंचावर जावा आणि ऑस्कर घेण्यासाठी आणि तिथे त्याला कळावं की ऑस्कर सोबत तुम्हाला नोबेलही जाहीर झालं, तर त्याला जो आनंद होईल तो आता मला झाला। कारण बाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मार्ग असल्याचे सांगत डॉक्टर जाधव म्हणाले, अष्टपैलू गुण असणाऱ्या पुलंनी सकल कलांचा आनंद स्वतः घेत रसिकांसाठीही उपलब्ध करून दिला। उदयोन्मुख कलाकारांना पुलंनी नेहमीच प्रोत्साहन दिले। पुलंनी दिलेली दाद ही त्या कलाकाराच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला आहे। पुलं आणि सुनीताबाईंचा मला लाभलेला सहवास ही माझ्या आयुष्यातील मर्मभंडातली ठेव आहे असेही त्यांनी सांगितले। अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वतः तर सर्व कलांचा, सकल कलांचा आस्वाद तर घेतलाच, परंतु अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करून रसिकांवर त्यांची उधळण केली, पखरण केली। पुलंबद्दलचा आदर व्यक्त करणारा आणि सर्वाधिक कला प्रकारांना स्पर्श करणारा पुलोत्सव हा भारतातला एकमेव महोत्सव आहे। शब्दप्रभूंच्या नावाने मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्या नृत्यकलेचे पुलंनी केलेले कौतुक मी मानते अशा शब्दात शांभवी दांडेकर यांनी आपली भावना व्यक्त केली। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुरस्कृत कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून पुलंना आदरांजली वाहिली।